नमस्कार. मी ॲडव्होकेट गायत्री धामणसकर. आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 मधील सेक्शन 9 याबद्दल चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट याविषयी माहिती दिलेली आहे. वैवाहिक हक्कांची परतफेड म्हणजे काय? हिंदू विवाह कायदा 1955 मधील कलम 9 मध्ये वैवाहिक हक्काच्या पुनर्स्थापनेच्या संबंधित कायद्याबद्दल माहिती दिलेली आहे. याप्रमाणे जेव्हा पती किंवा पत्नी कोणत्याही वाजवी स्पष्टीकरणाशिवाय किंवा कारणाशिवाय एकमेकांना सोडून जातं, तर पीडित जी व्यक्ती आहे ती स्वतःच्या हक्काच्या पुनर्स्थापनेसाठी कोर्टात न्यायालयात अर्ज दाखल करू शकते. आणि जर न्यायालयाला हे सगळं समजून न्यायालय त्याच्यामधील काही भाग समजून न्यायालयाला जर योग्य वाटलं तर ती पुनर्स्थापनेसाठी डिक्री मंजूर करते. आणि हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असते? तर जो त्या जोडीदाराला सोडून गेला असतो. अशा प्रकारे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटमध्ये ज्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती सोडून गेलेली असते ती व्यक्ती कोर्टामध्ये येऊन न्यायालयात येऊन आपला साठी न्यायालयात अर्ज करू शकते आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटसाठी आपला हक्कची परतफेड म्हणजे पुनर्स्थापना करू शकते. चला आता पुढील भाग घेऊन आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.